आयला बाजू अरे अख्ख्या पंचक्रोशीत जत्रा चालू झाल्या. बोकड्याचे बोकड परत येत, दारूचे पाठ वाहतेत. हा ना राव. आपल्या गावात यात्रा नाही जत्रा नाही. आता मला काय म्हणायचंय, ह्या काकांना सणा जत्रा आणि यात्रा, आपण आपली जत्रा साजरी करू नाही गावात. करता येईल. काय झालं, तू काढ 100, मी काढतो 100. 100 ने काय होणार आहे? मग? 300 लागतील कमीत. एवढंच काय करायचं. अरे पण खिशात रुपये नाही ना. 300 300 600 मध्ये म्हणजे एखादी मस्त कोंबडी बी येईन आणि खांबे बी येईन. माझ्याकडे नाहीत मग. पैसे नाही. हा ATM आलं ना. अयो सरपंच आले ग. हा काहीतरी फिल्म करावं लागेल. हे चला बरं. चला. हा तुम्ही पण का? हा कधी बसून? सकाळीच. सकाळीच. हा म्हणजे 300 हे काम झाल्यावर शिवाय नाही देणार 300 रुपये मी. काम? अरे ते काकडीचे वाफे वाढायचेत ना, त्यासाठी म्हणलं चला. तुम्हाला काय वाटलं? अहो सरपंच, इथं आमचं काय चाललंय आणि तुमचं काय चाललंय राव? घेतलं भाऊने अचानकच काय चॅनल बदलीला, काय झालं? चॅनल बदल्यासारखं झालंय. काय झालंय? ती आपली बायको ती हिरोईन. हा अहो काय झालं तिला? हे काय झालं काय? नाही झालं काय नाही, थोडं झालंय. रात्री ना तिला अशी ताटवास करून झोपायची सवय. मग आणि ती झोपली, मी जवळ जागा होता तर तोंड दाबायचो. हा. पण मी झोपी गेलो आणि तिला तोंड वासिलं. हा आणि तोंडात किरकुड चालत 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 शतपावली करीत होतं किरकुड. हा. जसं चाललं का तसं बक्षात गेलं, म्हणजे तोंडात गेलं. तेव्हापासून माझी बायको ना अशी घरकत चालती आणि सन्न काली की डायरेक्ट भीती चढती. आता तिला दवाखान्यात न्यावं लागन, नाही तर साऱ्या गावात चलन ती खरकत. रांगत. त्यासाठी ना मला काही आर्थिक मदत लागते ती द्या. अरे बापरे, अरे काय कुठं ना करून ठेवला उशा वहिनी. हा ना राव. नशीब किडा गेलाय, सात बीप नाही गेला. हा नक्की ना. पुंगीवाला बोलवावा लागला असता. अवघड झालं आता लय. त्याच्यावर काय प्रसंग आला आणि तुला काय कॉमेडी सुचू राहिली. प्रसंग माझ्यावर पण आलाय सरपंच. तुमच्या पायातली वाहन काढा, शेणात बुडवान माझ्या तोंडात आणा. तू एकदा काय झालंय ते मला सांग, मग मी ठरवतो वाहन शेणात बुडायची का मुतात बुडायची. अहो सरपंच, ती आपली शेवंत नाही का? हे शेवंत कधी आपली झाली? अहो ती शेवंत ती. हा सरपंच, तिने कशा म्हणतात ती? हे काही खाना खुना करतो का? अहो ती नाही का शेवंत, आपल्या गावातलं उपदार आणि गुबगुबीत ठिकाण. असं आणि काय झालं त्या गुगुबी ठिकाणाला? अहो नेमका त्या उपदार ठिकाणाच्या गुबगुबीत जागेवर माझ्यामुळे काटा मारलाय. काटा मोडला? हा. तो असा कसा काटा मोडला वा? तर मी तिला म्हणत होतो शेतात जमीन येऊ नको, पण तिने ऐकलंच नाही माझं. अय, तू शेतात काय करीत होता रे घेऊन तिला? अरे बाळू भाऊ, मी वरती जांभळा झाडावर चढून जांभळं पाडीत होतो आणि ती खाली बसून मांडली घालून जांभळं इच्छित होती. असं आहे वय, मग ठीक आहे. आता सरपंच, त्या उपदार जागेच्या गुबगुबीत ठिकाणी काटा टोचला म्हणले, ती नैतिक जबाबदारी माझी आहे ना. ही सगळं या पामरामुळं घडलंय. तुम्ही मला तोफे तोंडी बांधा, मला हत्तीच्या पाया खाली द्या, नाही ती याकडे 12 टायरच्या खाली टाकला. ए नाटक कंपनी ग बस. सही सांगतो हे करा आणि ते करा. आता तिला दवाखान्यात न्यावं लागेल सरपंच. माणूस की म्हणून माझं काय कर्तव्य आहे का नाही? हाय रे बाबा, तुझं कर्तव्य आहे, पण एवढी बी माणूस की नको दाखवू का तिला श्रीरोग तज्ञाकडे न्यावं लागन. राहीन काय करते? आराम चालला काय? हा, मग काय करू आता? तू कर इकडे आराम. तिकडे लोकांचे काय हाल चाललेत माहितीये का तुला? काय झालं? ते आपला दाम्या, हा, त्याची बायको नाही होती. मी म्हणतोय दुश्मनाच्या बाबतीत असं होऊ नये. अहो पण झालं काय? पण जे व्हायचं तेच झालंय. झालं काय मग? अरे ते दाम्या नाही का, हा तेव्हा असा आणि बायको अशी. हा काय झालंय, ते दोघं गेले त्या सोनवाडीच्या आरसाडाला जांभळं खायला. हा. आणि जांभळं खाता खाता काय झालं, तिच्या पडली खुब्यात मोडला, काटा मोडलाय. आता काय सांगायचं तुला, ती अशी निस्ती रागत चालली. तुम्ही कशाला रांगताय? तुम्ही बसा नीट. आणि त्या दामिनी ना 2 गडी ठेवलेत तिला उचलायला. बर. हा. मग काय झालंय, आता गावात लोक मदत करतात, आर्थिक मदत असते ना हा. ती करतात. सरपंचाने दिले 1,500 रुपये, हा. आपल्या चेअरमनने दिले 750, त्या प्रेमियन कामल्याने दिले दोघांनी 250 आणि ते आपला श्याम रिक्षावाला आहे हा. का, त्याने 300 रुपये दिलेत. असे सगळ्यांनी मिळून मदत चाललेली. आता मला वाटतं बा आपण काहीतरी हातभार लावा म्हणून म्हणलं 100-500 रुपये असले तर दी, तेवढाच दवाखान्याचं मदत होईल आपली त्यांना.
तुमच्याकडे असले की तुम्ही द्या ना मग. आणि माझ्याकडे असते तिकडे काय झक मारायला आलो असतो त्याकडे मी. हा तरीच म्हणले इकडे कसे आले. म्हणजे घरात ठेवायला देते ते कुठे ठेवते रे तू पैसे असे देत जा ना अधून मधून. एवढ्यासाठीच घरात ठेवायला द्या. अरे महत्वाचं काम आहे. हा, धरा. हा नका हे करू. उद्या आपल्या प्रसंग आला तर ते 500चे 1000 देतील. बर हा म्हणजे हा प्रसंग येऊ द्या म्हणा. नाही तसं नाही, वेळ काळ सांगून येत नसते माणसाला. जाऊ का? जा. हा काय मग शावंत काय चाललंय? काय नाही, बसले निवांत. आईला लय अवघड झालं राव. का बरं? दुश्मनाच्या बाबतीत पण असं नाही हो कधी. काय झालं? अहो, आपला बाळासाहेब आहे ना, हा त्याची बायको ती उषा वहिनी, हा. तिच्या घशात आहे ना किडा अडकलाय, किडा. कस काय अडकला? आईचा किडावाला नु त्यांना आहे ना ते तोंड उघडं ठेवून झोपायची सवय. ती किड्याला वाटलं बिळाची, ती किडा शिरला बिळात आपलं तोंडात आणि ते गुतलाय घशात. आता ते उषा वहिनी आहे ना ती किड्यासारखंच करते, भिंतीवर चढायला बघतेत, भिंतीवर नाही चढता आलं तर रस्त्याने असे चालतेत. बापरे. अवघड झालं. अहो तुम्हाला सांगतो असं कोणाच्या बाबतीत नाही घडू. मला तर जेवण जाय ना, फक्त 3दा जेवलोय सकाळपासून. जाऊ दे, नका टेन्शन घेऊ. अहो त्यांना दवाखान्यात न्यावं लागेल आता. ते बाजूची परिस्थिती नाही, पैसे नाही त्याच्याकडं. तुमच्याकडे आहे का थोडेफार? आम्ही ना म्हणजे गावातून वर्गणी करतोय, 700 800 500 जे ते आपल्या ऐपतीप्रमाणे देत आहे. तुम्ही जर या कार्याला आर्थिक सहकार्य केलं तर मग तुमचे उपकार होतील. बर, कोणी कोणी दिले? बरं झालं. सरपंचांनी दिले 1500, चेअरमननी दिले 750, ते सुधीरने दिलेत 700, बंडून दिलेत 500. दादा हे 500 रुपये दे त्यांना आणि उशवणीचं दवाखान घेऊन जाऊ नाव. हा घेऊन जातो दवाखान्यात. तुमच्या ह्याला लय उपकार होतील. येऊ का? हा बरं, या या. आणि तुम्ही तोंड बंद करून झोपत जा बरं का, नाही तुमच्या तोंडात किडा जायचा. हा हा. ओ वहिनी, कशी आहे तब्येत तुमची? मला काय झालंय? अहो तुमच्या घशात किडा गेलता ना. माझ्या घशात किडा गेलेला तुम्हाला कसं माहिती? अहो मला दामे भाऊजींनी सांगितलं. दामे भाऊजींनी? हो. अरे देवा, ते बघा आले ते इकडच. ये दोस्ती हम नहीं तोडेंगे. ए बाळू, आयला रोड चुकल्यावानी वाटतोय. चुकल्याने वाटतोय. छोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. तेरी जीत मेरी जीत, मी बसलो ढाब्यावर पीत. आयला दामे, हा ही बाई डिक्टो माझ्या बायको सारखी दिसती का नाही सांग बर. हे, अरे तुझी बायको कुठं, ही बाई कुठं नक्की. असं वाटतं मशिनीच्या तोंडावर पाय दिलाय. मेंटल बाई बघितली का? अरे चप्पल पायात घालते ते बी माहित नाही तिला, हातात घालती चप्पल हातात. दामे भाऊजी, तुम्ही उशवणीला दवाखान्यात न्यायला पैसे मागितले होते ना? ए बाळ, ही बाई जरी माझ्या बायको सारखी नसन ना दिसत तरी माझी बायको पाहिजे होती राव. हा खरंय खरं. बघितलं का आता ही पण मेंटल बाई. अरे हिला पण माहित नाही चप्पल पायात घालायची असती, तिने हातात घातली. आयला बाळ, आपल्या गावातल्या सगळ्या बायका काय डोक्यात गेल्या का रे? बहुतेक सगळ्या डोक्यात पागळ्या झाल्या. आम्ही डोक्याने लागलेलं नाहीये काही, तुम्ही दोघं ढोसून आलेत. समजलं काय? मग काय काय म्हणलं आम्हाला? डोक्याने पांगळे झाले का काय? थांबा जरा, थांबा तुम्ही, बघतेस तुमच्याकडं. चल सलाम. आयला तुम्हाला कुठं ते बघितलंय राव? बहुतेक माझ्या ऑफिस मध्ये पाहिलं असं. हा बरोबर बरोबर. त्या दिवशी आलो तो तुम्हाला कॉफी बिपी पाजली होती. हा 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 राईट. बहुतेक. तरी म्हणलं कुठं तरी. अयो अयो काय पळ.
एवढे लोक काय रे गावातून पळत आहे नुसते हा? अरे एवढी कायला प्यायची का मार खात पळावं लागेल. पळून पळून उतरली सगळी. अरे एवढी बी दारू नका पेत जाऊ रे. काही काही लोक दारू पिऊन दुसऱ्या वाहनाला धडकते, स्वतःचं आयुष्य बरबाद करते, समोरच्याच बरबाद करतात. हा काही काही नवऱ्यांनी दारू पिऊन बायका जाळलेल्या रे. हा लेकरं बाळांचं सुद्धा बघत नाहीत राव. पेत नका जाऊ रे. माझा ऐका अजूनही वेळ गेलेला नाहीये. चुकलं आमचं. आता नाही परत होणार असं. नक्की ना? नक्की उद्यापासून अजिबात नाही प्यायला. हा लक्षात राहू द्या. हा आयला हा? हे तहसीलदार आपल्या गावात काय करत काय माहित. हे बसले असे हिंडत तिकडे ते वाळू माफिया अख्खी वाळू ढुवून नेतील ना. हा ना. कलेक्टर साहेब तुम्ही कस काय आले आज आमच्या गावात? कलेक्टर तुम्ही अयो काय काम तुमचं इकडे? कलेक्टर आणलं. काय काम आहे? हा? अयो, चला. अगं, वाचवा. वाचवा. पोलीस, हवालदार, हेड कॉन्स्टेबल, DYSP SP इन्स्पेक्टर, होमगार्ड वाचवा. वाचवा कोणतरी.